नमस्कार. प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरातल्या स्थापनेचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागलाय तशी तशी एक विलक्षण ओढ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच आपण प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील काही घटना, काही व्यक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. एकूणच रामायणाच्या कथेमध्ये किंवा वाल्मिकींच्या रामायणामध्ये रामायणातल्या महाराज दशरथांचं एकूणच पात्र हे फार कमी काळ आपल्याला मिळतं. म्हणजे महाराज दशरथांच्या विषयीचा प्रकरणच कमी आहेत, कारण रामायणाची खरी सुरुवात होते, म्हणजे कथेची सुरुवात होते ते प्रभू रामचंद्रांच्या वनगमनानंतर. पण महाराज दशरथ यांची रामाला वनवासाला पाठवण्याच्या वेळेसची अवस्था, स्थिती किंवा प्रभू रामचंद्रांना अयोध्येचा राजा करण्याची स्थिती, या सगळ्याचा एकूणच जर आढावा रामायणातल्याच अयोध्या कांडात आपण घेतला तर महाराज दशरथ काय होते, कसे होते हे आपल्या सहजपणे लक्षात येऊन जातं. प्रभू रामचंद्रासह भावंडांचे वडील महाराज दशरथ हे त्यांचे पिता होते महाराज अज आणि नाभागाचे नातू अजय महाराजांचे पुत्र असे महाराज दशरथ. कौशल देशच्या अयोध्या राजधानी असल्याचे ते तिथले प्रमुख. दशरथांच्या मनामध्ये या सगळ्या भावना आधीच होत्या का? म्हणजे रामाचा राज्याभिषेक करताना काहीतरी संकट येऊ शकतं हे महाराज दशरथांना समजत होतं का? आणि हे सगळं समजण्यामागे आपणच दिलेले शब्द याला कारणीभूत आहेत याची जाणीव त्यांच्या मनामध्ये होती का? म्हणजे महाराज दशरथांच्या एकूणच चरित्राला अभ्यासलं तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येऊन जाते, जी आपण सातत्यानं सांगत असतो, ते म्हणजे खूप खुश असताना कोणाला वचन देऊ नये, शब्द देऊ नये, आणि खूप रागात असताना निर्णय घेऊ नये. दोन्ही वेगळ्या केलेल्या कृती, म्हणजे खूप रागात असताना दिलेला निर्णय हा चुकू शकतो, तो अडचणीचा ठरू शकतो, आणि खूप खुश असताना दिलेलं वचन, दिलेला शब्द आपल्यालाच अडचणीत आणू शकतो. महाराज दशरथांच्या वेळेला असंच झालंय. एकूणच कथानकामध्ये नेहमी सांगितलं जातं की महाराज दशरथ कैकेयी राणीच्या सोबत बाहेर गेलेले होते, युद्धावर गेलेले होते. त्यावेळेला महाराजांच्या रथाचा चाक निखळलं. ते चाक बसवून त्या चाकाची, आपल्याकडे कुन्नी म्हणतात, त्याच्या जागी कैकेयीनी एक साधन टाकलं आणि महाराज दशरथांचा प्राण वाचला. त्यावेळी महाराज दशरथ प्रचंड प्रसन्न झाले. कैकेयीला म्हणाले की तुला हवं ते माग, मी तुला देईन. आणि मग कैकेयीने सांगितलं की मी माझ्या योग्य वेळी ते मागून घेईन. ही कथा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण अयोध्या कांडामध्येच प्रभू रामचंद्राच्या तोंडून एक वाक्य भरताला सांगितलं गेलेलं आहे, जे वाल्मिकी रामायणामध्ये आहे. अयोध्या कांडामध्ये प्रभू रामचंद्र भरताला सांगतात की भरता, हे जे घडलंय ते केवळ माता कैकेयीनी वचन मागितलंय म्हणून घडलेलं नाही आहे, तर माता कैकेयी सोबत महाराज दशरथांचा विवाह होत असताना तो विवाहच या अटीवर झाला आहे की कैकेयीच्या पुत्राला राज्याभिषेक केला जावा, त्याला राजा केलं जावं, अयोध्येचा राजा तो असेल हे त्याच वेळी ठरलं होतं, त्यातून झालंय. म्हणजे दोन प्रसंग आपल्या समोर आहेत. कुठला खरा हे बघावं लागेल, तपासावं लागेल, याचा फारसा अभ्यास करावा लागेल. पण ती गरज आहे का असं मलाही प्रश्न पडतो. म्हणजे विवाहाच्या वेळेला दिलेला शब्द होता म्हणून तो पाळला, की युद्धभूमीवर दिलेल्या मदतीमुळेचा शब्द होता म्हणून तो पाळला? शब्द कोणताही असो, शब्द पाळला हे खूप महत्वाचं आहे. अयोध्येच्या राजाची, कौशल देशच्या राजाची घोषणा करताना महाराज दशरथ इतकी घाई झालेली होती की तुमच्या लक्षात येईल, अयोध्या कांडातल्या पहिल्या अध्यायातल्या 46 आणि 47व्या श्लोकामध्ये देशोदेशीच्या राजांना आणि कौशल देशातील महत्वाच्या लोकांना त्यासाठी बोलावून घेण्यात आलं होतं आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. पण 48व्या श्लोकामध्ये एक गोष्ट लक्षात येते आणि ती फार महत्वाची आहे. महाराज दशरथांनी या सगळ्या कार्यक्रमाच्या मध्ये दोन राजांना मात्र बोलावलेलं नव्हतं. एक होते कैकेयी देशचे महाराज म्हणजे माता कैकेयीचे पिता, आणि दुसरं होतं ते म्हणजे
जनक राजा जे मिथिलेचे राजा होते, या दोघांनाही बोलवलेलं नव्हतं. कारण कैकई देशवरून यायला लागणारा कालावधी मोठा होता, तो 6-7 दिवसांचा होता. कारण कैकई देश मुळात पंजाब प्रांतातल्या सतलज नदीला पार करून यावा लागणारा प्रदेश, ज्याचा उल्लेख पुढे तुम्हाला आढळतो, तो सांगेल मी. आणि मिथिला हे नेपाळ मधला प्रदेश. म्हणजे या दोघांनाही यायला लागणारा विलंब बघता या दोघांनाही निमंत्रण दिलेलं नव्हतं. आणि त्यात महाराज दशरथ असं म्हणतात की हे या आनंदाच्या प्रसंगात सहभागी नाही झाले तरीही त्यांना आनंदात सहभागी होता येऊ शकेल, ते पुन्हा कधीतरी होतील. म्हणजे महाराज दशरथांना एवढी घाई झाली होती की कैकई देशच्या राजाला म्हणजे आपल्या सासूरवाडीला बोलावणं धाडलेलं नव्हतं आणि त्यासोबतच ते बोलावणं रामाच्या सासूरवाडीला सुद्धा पाठवलेलं नव्हतं. उगीच यायला लागणारा वेळ, त्यासाठीचा मुहूर्त ठरवा, मग थांबा, विलंब करा, असं अजिबात करायचं नव्हतं. म्हणजे इतकंच काय तर याच कथेमध्ये प्रभू रामचंद्रांना महाराज दशरथ आपला निर्णय दिल्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी बोलवतात आणि सांगतात, रामा आता मला घाई करायची आहे, या सगळ्यामध्ये विलंब करायचा नाही आहे. एकूणच ज्योतिषशास्त्राची परिस्थिती बघितली असता, ग्रहांची परिस्थिती बघितली असता सगळेच मला प्रतिकूल दिसतायत आणि कुठल्या तरी एका अपशकुनाची मला चुणूक येते, मला जाणीव होते की काहीतरी वाईट घडणार आहे. तेव्हा मला यात विलंब लावायचा नाही आहे. त्यामुळं आज रात्रीपासूनच तू आणि जानकी उपवासाला सुरुवात करा आणि आताच्या उपवासानंतरच उद्या तुमच्या राज्याभिषेकाच्या विधीला प्रारंभ होईल, हे इतक्या घाईने सांगितलं जातं. राम आपल्या माता कौशल्याच्या निवासस्थानी येतात आणि सांगतात की मला असं पित्याची आज्ञा आहे. कौशल्या अत्यानंदित होतात आणि म्हणतात की वा, खूप छान झालं हे की महाराज असा घडवून आणतायत. याच वेळी एक गोष्ट घडलेली असते. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी दशरथांना विनंती केलेली आहे की भरतही आपल्या आजोळी गेलेला आहे, शत्रुघ्नही आपल्या आजोळी गेलेला आहे, माझे 2 भाऊ नाही आहेत, त्यांना बोलवायला हवं, ते आल्याशिवाय नाही होणार. 107 क्रमांकाचा 3रा भागातला श्लोक आहे. भरताची अनुपस्थिती असेल तरीही हरकत नाही. भरत तुझ्याविषयी चांगल्याच भावना ठेवून आहे, त्याला आनंद होईल. भरताला यायला लागणारा वेळही मोठा असेल, त्यामुळं तोपर्यंत मला वाट पाहायची नाही आहे. भरताच्या अनुपस्थितीमध्येच रामा तुझा राज्याभिषेक होईल, असं महाराज दशरथ प्रभू रामचंद्रांना सांगतात. किती घाई होती बघा, किती घाई होती. म्हणजे इतकंच काय, भरत नको, मिथिलेच्या महाराजांना नको, कैकई देशच्या महाराजांना नको, कुणालाही बोलवायचं नाहीये, ज्यामुळं विलंब होईल अशी कोणतीही कृती त्यांना करायची नव्हती. इतकंच काय तर राजा जनकांनी, ते प्रजाहितदक्ष राजा होते, ते लोकांची मतं जाणून घ्यायचे, त्यामुळं आदल्या दिवशी दरबार भरवून त्यांनी आपल्या मनातला विचार आपल्या प्रजेच्या, सरदारांच्या, प्रधानांच्या, मंत्रिपरिषदेच्या समोर ठेवला होता आणि सांगितलं होतं की आता मला निवृत्त व्हायचं आहे आणि रामाच्या हाती राज्यकारभार सोपवायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय सांगा. एकूणच मंत्रिपरिषद, प्रधान, सरदार प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्यासाठी प्रचंड अनुकूल होते. आणि ही अनुकूलता असतानाही, घाई असतानाही महाराज दशरथांनी पुन्हा आपल्या सगळ्या मंत्रिपरिषदेला प्रश्न विचारला होता की मी विचार मांडतो आहे आणि तुम्ही इतक्या शीघ्र अनुकूलता दाखवतात, केवळ आपल्या राजाच्या मताशी समर्थन करायचं आहे म्हणून हे करत आहात का? तेव्हा त्यांच्या सगळ्याच प्रधानांनी, मंत्र्यांनी याबाबतची आपल्या मतांची स्पष्टता देऊन टाकली होती की रामचंद्रांच्या हाती राज्यकारभार देणं हे सर्वात उत्तम होईल. आणि मग दशरथांनी या सगळ्या मंत्रिपरिषदेची, प्रजेची अनुकूलता आल्यानंतर प्रचंड वेगवान हालचाली करायला सुरुवात केली होती. पण अखेर निरोप कैकईच्या पर्यंत पोचलाच. अंतःपुरात सुद्धा याची भनक लागू नये याची काळजी महाराज दशरथांनी घेतली होती. मंथरेच्या रूपानं कैकईच्या पर्यंत निरोप पोचला आणि त्याच वेळी कैकईने
आपलं वरदान मागून घेतलं. महाराज दशरथांना पहिल्या वरदानामध्ये काही अडचण नव्हती. बघा किती प्रेम आपल्या पुत्रावरती. ठीक आहे ना, कैकेयीला काय वाटतंय, रामाला राज्याभिषेक नको, तो भरताला व्हावा. ठीक आहे ना, हरकत नाही, भरताला व्हावा, भरताला करून टाकू. पण रामाला 14 वर्ष वनवास, माझ्या प्रिय पुत्राला माझ्यापासून 14 वर्ष तोडायचं मी जगू शकणार नाही, हे त्यांना माहीत होतं आणि त्याला आक्षेप घेत होते. बघा, एक प्रजाहितदक्ष राजा जो आपल्या पत्नीला दिलेलं वचन पाळण्याचा प्रयत्न करतोय, जो आपल्या पुत्राला वनवासात पाठवायची तयारी करतोय, पुन्हा एक शेवटचा प्रयत्न करतायत, पुन्हा एक शेवटचा प्रयत्न. हे सगळं झाल्यावर शेवटचा प्रयत्न करतायत, ज्यात ते थेट भरताला म्हणतायत, आपलं माफ करा, प्रभू रामचंद्रांना म्हणतायत. अयोध्याकांडामधल्या 34 आणि 36व्या श्लोकामध्ये याचा उल्लेख तुम्हाला सापडेल. ते थेट प्रभू रामचंद्राला म्हणतायत, मी माझ्या पत्नीला दिलेलं वचन आहे ते मी पाळायला हवं, पण ते तू पाळलं पाहिजे असं अजिबात नाही. रामचंद्राला ते तू पाळलं पाहिजे असं अजिबात नाही. राजधर्म हे सांगतोय की आज तू अयोध्येचा युवराज आहेस, उद्याचा महाराज आहेस, आणि उद्याच्या अयोध्येच्या महाराजांनी, आताच्या युवराजांनी, जो सेनानायक सुद्धा आहे, सेनानायक असलेल्या रामाने, युवराज रामाने राजा दशरथाला तात्काळ अटक करावी, तात्काळ अटक करावी. कारण राजा दशरथ आपल्या व्यक्तिगत वचनाकरता प्रजेच्या निर्णयाकडे, प्रजेच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतो आहे आणि त्याच्या उद्याच्या होणाऱ्या राजाला वनवासाला पाठवण्याची व्यवस्था करतोय. रामा, तू मला अटक कर, तात्काळ अटकेत टाक, म्हणजे मीही वचनात अडकून पडणार नाही आणि तुझीही सुटका होऊन जाईल. रामचंद्र याला नाकारतात. ते म्हणतात, पित्यानं दिलेलं वचन पार पाडणं, आईला दिलेलं वचन पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी वनवासात जायला तयार आहे, तुम्ही भरताचा राज्याभिषेक करा. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत. जमेल तिथे, जमेल तशा पद्धतीनं राम अयोध्येचा राजा व्हावा यासाठी पिता दशरथ प्रयत्न करतात. दिलं होतं वचन, नक्कीच दिलं होतं वचन, ते पाळलंही पाहिजे, पण ते कसं पाळलं नाही गेलं पाहिजे यासाठी जी व्यवस्था महाराज दशरथ बघतायत. प्रभू रामचंद्रांच्या विषयी किती प्रेम आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल. अरे का वचन दिलं असेल मी, असाच एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल. ऐकलं नाही रामचंद्रांनी, गेले निघून वनवासाला. आणि रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर 6च दिवसामध्ये 6व्या दिवशी महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालंय. 6व्याच दिवशी ते गेलेत आणि कायम एकच मनात विचार, राम राम राम, माझा राम, माझा राम, माझा राम. कैकेयी काय केलंस तू हे, माझा राम गेला, कैकेयी काय केलंस तू हे, माझ्या रामाला माझ्यापासून तोडलंस, माझ्यातला राम निघून गेलाय. आयुष्यातला राम निघून गेला की काही उरत नाही. एकदा का तुमच्यातला राम गेला की त्याला काही अर्थ उरत नाही. बघा, अयोध्येतलाही राम निघून गेला, अयोध्येची ही अवस्था काय झाली. महाराज दशरथ 6व्या दिवशी गेले, त्यानंतर 7 दिवसांनी भरताला राज्याभिषेक करण्याचं ठरलं. राज्याभिषेकाला धुडकावलं भरताने, रामाच्या आज्ञेने राज्यकारभार बघायचं ठरवलं, पण तापस वेश धारण करून कारभार करायचं ठरवलं. अयोध्येतला राम निघून गेला होता, रौनकच निघून गेली होती. अयोध्येतला राम निघून गेला. ज्या कैकेयीला राजमाता व्हायचं होतं त्या कैकेयीच्या कपाळी वैधव्य आलं. नुसतं कैकेयीच्या कपाळी वैधव्य आलं नाही, दशरथाच्या सगळ्या पत्नीच्या कपाळी वैधव्य आलं. अयोध्येतली चैतन्य निघून गेलं होतं, अयोध्येतला राम निघून गेला म्हणून. 7 दिवस लागलेत भरताला यायला. तात्काळ या असा निरोप होता. बहुतेक कैकेयी प्रांत हे पंजाबच्या दिशेनं असावा, पश्चिमेकडे, अयोध्येपासून पश्चिमेकडे, कारण त्याच्यामध्ये शतद्रू नदीचा उल्लेख आहे. शतद्रू नदी ओलांडून यायचं आहे. ही शतद्रू नदी म्हणजे आताची पंजाबातली सतलज नदी. सतलज नदीच्याही पलीकडे पंजाबामध्ये कैकेयी देश होता आणि या कैकेयी देशातून भरताला यायला 7 मुक्काम आणि 8 दिवस लागलेत. या काळामध्ये महाराज दशरथांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुद्धा झाले नव्हते. आमची संस्कृती किती पुढारलेली होती याचं हे अजून एक उत्तम उदाहरण आहे.
अजून एक उत्तम उदाहरण आहे. महाराज दशरथांचा मृतदेह एका मोठ्या लोखंडाच्या भांड्यामध्ये तेल भरून त्यात सुरक्षित करून ठेवला होता, लेपन करून. 7 दिवस, 7 रात्री 8 दिवस. भरत येईल, भरत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करेल यासाठी. आणि बघा, वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख सापडत नाही. कुणाकडे असेल तर मला कृपया सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण प्रभू रामचंद्रांच्या वनगमनानंतर महाराज दशरथांनी कैकेयीला तर खूप बोललेच बोलले, पण माझ्या पार्थिवाला अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार देखील भरताला नाही, असं महाराज दशरथांनी कळवून ठेवलं. वाल्मिकी रामायणामध्ये महाराज दशरथांच्यावरती अंत्यसंस्कार कसे झाले याचा उल्लेख सापडतो, मात्र कोण केले याचा उल्लेख सापडत नाही. असेल, मला म्हणजे माझ्या वाचनात नसेल आला तर मला करेक्ट करा. म्हणजे इतकं रामावरती निरातिशय प्रेम की माझ्या रामाला दूर लोटण्यासाठी कारण ठरलेल्या कोणत्याही माणसाला मृत्यूपश्चात सुद्धा महाराज दशरथाने जवळ केलेलं नव्हतं. हेच दशरथांचं चरित्र तुम्हाला रामायणामध्ये बघायला मिळेल. कसं वाटलं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याच्या भागामध्ये पुन्हा आणखी एका महाभारतातल्या पात्राविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार.